जय हिंद। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या शेगावमध्ये बंद असलेले आनंद सागर आता पुन्हा सुरू होणार। पण आनंद सागर मधील काही भाग टप्प्याटप्प्याने सुरू होणार। पण शेगाव येथील आनंद सागर बंद का पडले होते? आनंद सागर बंद पडण्यामागे शासन जबाबदार होते की संस्थान की गावातील नागरिक? पाहूया व्हिडिओमधून आनंद सागर बंद का पडले होते आणि आता आनंद सागर मधील कोणते भाग पर्यटनासाठी सुरू होणार। आधी पाहू आनंद सागर बंद पडण्यामागचा इतिहास। पूर्वीच्या काही शेगाव हे छोटंसं गाव होतं। या गावातील गुरे ज्या परिसरात चरायला जायची याच परिसरात एक प्राचीन तलावही होता। या तलावासह तेथील सुमारे 150 एकर जमीन त्या जागा मालकीनीने सरकारला दान केली। ही जमीन पुढे सरकारने ई क्लास म्हणून घोषित केली। गुरांना पाणी मिळावे म्हणून शासनाने 1971 मध्ये तलावाची डागडुजी केली। या परिसरातील सुमारे 250 एकर जागा शासनाने श्री गजानन महाराज संस्थानाला भाडे करारावर दिली। संस्थानाने तलावाचे सुशोभीकरण केले, येथे भक्त निवास बांधला, आध्यात्मिक केंद्र बांधले। 2001 च्या दरम्यान या परिसराचा शेगाव संस्थानाने उत्कृष्ट असा विकास केला। स्वामी विवेकानंद ध्यान केंद्राबरोबर या परिसरात लहान मुलांसाठी उद्यान, विविध साहसी खेळांची बाग, झुलता पूल, मत्स्यालय, टॉय ट्रेन, बोटिंग, म्युझिकल फाउंटेन शो, ओपन थिएटर, कॉफी हाऊस असे पर्यटकांसाठी आकर्षक केंद्रबिंदू ठरतील असे उपक्रम उभे केले। आकर्षकता, सौंदर्याला उत्तम नियोजन व व्यवस्थापन, स्वच्छता याची जोड मिळाली आणि आनंद सागर आध्यात्मिक केंद्र व उद्यानाची ख्याती जगभर पसरली। तीर्थक्षेत्राबरोबरच आनंद सागर उद्यानामुळे शेगाव हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले। स्वाभाविकच वर्षभरात लाखोंच्या संख्येने पर्यटक, यात्रेकरू, वारकरी येथे येऊ लागले। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गर्दीमुळे श्री गजानन महाराज तीर्थक्षेत्राची जागा संस्थानाला कमी पडू लागली। त्यामुळे संस्थानाने शासनाकडे अधिक जागेची मागणी केली। या नवीन जागा मिळाल्यावर काही ठिकाणचे जुने बांधकाम पाडून नव्या जागेत संस्थानाला बांधकाम करायचे होते। परंतु याच परिसरात एक दुकान होते आणि त्या दुकानदाराने आपले दुकान हटविण्यास नकार दिला आणि हा विषय कोर्टापर्यंत पोहोचला। 4 ते 5 वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल शेगाव संस्थानाच्या बाजूने लागला। मात्र त्याच वेळी सरकारकडून भाडेपट्ट्यावर घेतलेल्या जागेचा वापर कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी करता येणार नाही हे कोर्टाने स्पष्ट केले। दरम्यानच्या काळात शासनाकडून जमीन भाडे तत्वावर घेतलेल्या कराराची मुदत 2018 मध्ये संपली। कोर्टाचा निर्णय आणि संपलेला करार यांचा योग जुळून आल्यामुळे सरकारकडून श्री गजानन महाराज संस्थान शेगावला पुन्हा ही जागा भाडे कराराने मिळाली नाही। त्यामुळेच आनंद सागर आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र बंद करण्याचा निर्णय शेगाव संस्थानाने घेतला। त्यामुळे इतके वर्ष आनंद सागर बंद ठेवण्यात आले होते। मात्र न्यायालय आणि सरकार यांनी सकारात्मक विचार करून ही आनंद सागरची जागा आणि इतरही जागा भाडे कराराने शेगाव संस्थानाला देण्याचा निर्णय गेल्या काही महिन्यात घेण्यात आला। आधीचा सर्व घटनाक्रमाचा विचार करून नवा भाडे करार करण्यात आला। या कराराची मुदत ही जवळपास 30 वर्षाची आहे। कायदेशीर मार्ग मोकळा झाल्यामुळे आनंद सागर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय शेगाव संस्थानाने घेतला आहे। सध्या या ठिकाणी जाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत। त्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे। मात्र लगेचच आनंद सागर मधील सर्व भाग खुले करण्यात येणार नाही। आध्यात्मिक केंद्राचे टॉय ट्रेन, मत्स्यालय, म्युझिकल फाउंटेन आदी मनोरंजनाचे उपक्रम बंदच राहणार असेही संस्थानाने जाहीर केले। परिसरातील असलेली मंदिरे, स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र आणि इतर काही भाग खुले असतील असेही संस्थानाने जाहीर केले आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।